अंधारच अंधार चोहीकडे, कोरेगावात रस्ते शोधावेत कुणीकडे, अशी परिस्थिती झाली आहे. कोरेगावचा विकास गेलाय कुठं, असे प्रश्न कोरेगावातील जनतेतून विचारले जात आहेत व कोरेगाव नगरपंचायतीचा भोंगळ कारभार सुद्धा लोकांच्या समोर येतोय व लोकांकडून कर वसुली करत असताना 2% 5% कर लोकांकडून वसूल केला जातो. दंड करून वसूल करत असून आता नगरपंचायतीला किती टक्के लोकांना कर माफ करेल, असा प्रश्न सुद्धा कोरेगावमधील करदात्या जनतेतून विचारला जातोय. ऐन रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट व बऱ्याचशा लाईट्स कोरेगावमध्ये जातात. या का जातात व नगरपंचायत याकडे लक्ष देणार का, असा सुद्धा प्रश्न कोरेगावमधील सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय. पाहूया कोरेगावमधील जनता काय म्हणते ते विस्तृतपणे. अध्यक्ष अक्षय बर्गे या ठिकाणी एकत्र जमलेलं आहे. त्याचं कारण असं की कोरेगाव शहरामध्ये एक लाईटीचा गेले 3 दिवस झाले कोरेगाव शहरामध्ये कुठल्याही एरियामध्ये आज 48 लोकसंख्या या शहरामध्ये राहते आणि या ठिकाणी 48,000 लोकसंख्या राहते आणि गेले 3 दिवस झाले या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद केलेले आहे. तर त्याचं कारण असं की कोरेगाव नगरपंचायतीवर कर्ज 54 ते 60 लाख रुपयाचं लाईटीचं आहे. त्या संदर्भात MSCBनं लाईट बंद केलेली आहे. तर त्यांचं वेळेवर कर्ज कुठलंही बिल न भरण्याच्या संदर्भात त्यांनी आज 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि त्यांचं लाईट जोडण्यापासून सगळं यंत्र चोरून नेलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते MSCBनं नेलेलं आहे. MSCBनं लाईट बंद केलेली आहे आणि गेल्या महिन्यात काय प्रत्येकले नगरसेवक एक बक्षीस आणायला मुंबईला गेले आणि त्याच्यात इतकी गाणी टाकून स्टेटसला जणू काय मिळत नाही एखादं नाही का मोठं युद्ध घ्यायला चाललेलं त्यांचं. तर त्यांना माझं सांगणं आहे की आजची परिस्थिती बघा. कोरेगावमध्ये लाईट बंद होण्याचं कारण सांगतो, लाईट बंद होण्याचे परिणाम सांगतो की शहरामध्ये जर अपरात्री भांडणं झाली तर चोऱ्या झाल्या, कुठं दरोडे झाले तर त्याला कारणीभूत फक्त जीवितहानी कुठली झाली तर ह्याला कारणीभूत फक्त सत्तेतले नगरसेवक असतील आणि पदाधिकारी असतील. दुसरी गोष्ट की जो जे कटापूरचा जो आपला पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसचं देखील पैशाच्या हातभाव आज त्या ठिकाणी सिंचन विभागाने कुलूप ठोकलेले आहेत काल आणि अक्षरशः सुभाषनगर भागापासून सगळीकडे आज कोरेगावात जे पाणी पुरवठा करते वरचे पंप हाऊस त्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा झालेला आहे आणि पाणी बंद आहे. तर माझं त्यांना सांगणं एवढंच आहे की उद्याच्या उद्या कोरेगाव शहरातले लोक वेळच्या वेळेला कर भरतात, कर्ज काढतात, सोनं घाण ठेवतात आणि त्या ठिकाणी तुमच्या नगरपंचायतीचा कर वेळच्या वेळी भरतात. तर त्याचं जरा लक्षात घेऊन गांभीर्य उद्याच्या उद्या स्ट्रीट लाईट चालू झाले पाहिजे, पाणी व्यवस्थित चालू झाले पाहिजे. जे कटापूरचं जे पाणी आपल्या पंप असलं तर ते चालू झालं पाहिजे. जर झालं नाही तर परवा दिवशी सकाळी आम्ही नगरपंचायतीला टाळं ठोकणार आणि सगळी नगरपंचायत बंद करणार. ज्याला कुणाला काय करायचे त्यांनी करू दे, मग बघू जे काय होतं ते. त्या भोंगळ कारभारामुळे कोरेगाव शहरातली लाईट कट केलेली आहे. आज सगळीकडे स्ट्रीट लाईट म्हणा, रस्त्याला येणारे जाणारे चोरी होऊ शकते, काय होऊ शकते. पूर्ण रस्त्यानं अंधार पडलेला आहे काही ठिकाणी. तर चोरी झाली काय झाली तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे. आणि महत्त्वाचा आत्ताची अशी परिस्थिती आहे, एका साईडला कर गोळा केला जातो, त्या कराला घरपट्टी, पाणीपट्टी, नळपट्टी हा सगळ्यासाठी कर गोळा केला जातो. पण त्यांनी काहीसाठी कर दिला नाही, त्यांना 6 आता दंड लावला नाही. एवढा कर गोळा होऊन तुम्ही जर लाईट बिल जर भरत नसाल तर मग त्याचा काय उपयोग. नमस्कार. आज कोरेगावात लाईट जायचं कारण असं आहे, मला तर असं वाटतं गेली नमस्ते, मी नगरसेवक विरुद्ध पक्षनेता हेमंत आनंदराव बर्गे. आज 31/3/2026 रोजी आज आम्ही इथं कोरेगाव शहरवासियांना एक सांगू इच्छितो की कोरेगाव शहरामध्ये आज उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याचा दिवस चालू असताना
कोरेगाव नगरपंचायतचा कटापूर पाणी पुरवठा पंप हाऊस कृष्णा सिंचन विभागानं आज कालपासून टाळी ठोकलेले आहेत. कारण काय तर कृष्णा सिंचनचं 1 कोटी रक्कम देणे बाकी आहे म्हणून कृष्णा सिंचननं कटापूर पंप हाऊसला टाळी ठोकलेले आहेत. आज 31 रोजी कोरेगाव शहरात विद्युत महामंडळानं कोरेगाव शहरातली संपूर्ण लाईट आज खंडित केलेली आहे. कारण काय तर 54 लाख रुपये नगरपंचायत विद्युत महामंडळाला देणं आहे. त्यामुळं कोरेगाव शहरवासियांना सांगू इच्छितो की कोरेगाव शहरामध्ये विद्युत मंडळानं आज पूर्ण कोरेगाव शहराला अंधारात ठेवलेलं आहे. ह्याचं कारण कोरेगाव शहरामध्ये नगरपंचायतनं आज घर वसूल कर इतक्या जलतीनं केला की ग्राहकांना कर्ज काढून घरपट्टी पाणीपट्टी लोकांनी भरली आणि आज लोकांना त्या पाणीपट्टीपासून व लाईटपासून वंचित ठेवलं जातंय. म्हणजे कोरेगाव नगरपंचायतचा कारभार माननीय मुख्याधिकारी व नगराध्यक्ष कशा पद्धतीनं करतात. आज कोरेगावची 8 दिवसावर यात्रा आलेली आहे. त्या पद्धतीनं जर कोरेगावचा कारभार चालला असला तर ह्या कारभाराला आमचा निषेध आहे. दुसरी गोष्ट कोरेगावचं आज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज हे सकाळ तुम्हाला सांगतो कोरेगाव शहरामध्ये नगरपालिकेनं अंधारात ठेवलेले आहेत. ह्याचं कारण सांगतो कोरेगाव नगरपंचायतमध्ये 13 नगरसेवक आणि आमचे 3 नगरसेवक. तर आज 13 नगरसेवकांचे ठराव अशा पद्धतीने येतात की कोरेगाव शहरामध्ये अंगणवाड्यांना लाईट देण्यासंदर्भात, कोरेगाव शहरामध्ये दफनभूमींना लाईट देण्यासंदर्भात. मग अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी 24-23 तास लाईट देताय तर आराध्य दैवत जिथं आहे तिथं तुम्हाला अडचण काय आहे 24 तास लाईट द्यायला? तिथं का तुम्ही ठराव घेऊ शकला नाही? आज आराध्य दैवतांना तुम्ही अंधारात ठेवताय. हे कशा पद्धतीनं कामकाज चाललंय? ह्याच्यासाठी आमचा तुम्हाला म्हणतो कोरेगाव नगरपंचायतचा निषेध आहे. आज कोरेगाव शहरामध्ये कोरेगाव नगरपंचायतचे नगरसेवक व नगराध्यक्ष कोरेगाव शहराचं स्मार्ट सिटी बनवायचं स्वप्न पेपरला जाहिरातबाजी करतात. तर अशा पद्धतीनं जर कोरेगावचं स्मार्ट सिटीचं स्वप्न जाहिरातबाजी करत असतील तर आजची परिस्थिती काय आहे? अशी परिस्थिती जर अंधारात कोरेगाव असेल तर स्मार्ट सिटीचे स्वप्न कोरेगाव शहरवासियांनी कशा पद्धतीनं बघायची? परिषद घ्यायचे मुख्य कारण म्हणजे कालपासून कोरेगावची स्ट्रीट लाईट पूर्णपणे बंद आहे आणि अख्खं कोरेगाव अंधारात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कोरेगाव नगरपंचायतीनं MECBचे लाईट बिल न भरल्यामुळे MECBनं लाईट बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा तोडून टाकलेला आहे. तरी ह्याला सर्वस्व जबाबदार कोरेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष हे आहेत. तरी कोरेगावच्या जनतेला हे वेठीस धरण्याचे कारण झालेले आहे. तरी त्वरित विद्युत पुरवठा चालू करून कोरेगाव नगरपंचायतीने कोरेगावच्या जनतेस वेठीस धरू नये ही आमच्या नगरसेवकांची आणि ते सर्व असलेल्या नागरिकांची मनापासून मागणी आहे. तरी त्या मागणीचे तुम्ही हे करावे, नाहीतर आम्हाला तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. हां हो बोलताय का 2 शब्द?
कराल आणि